नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे चहान चर्चावर तुमचं. धन्यवाद. 1995 पासूनचा राजकीय प्रवास तुमचा सुरू आहे. म्हणजे तसं सांगायला गेलं तर माझा जन्मच 2000चा आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासूनही तुम्ही ह्या क्षेत्रात आहात. तर आणि लातूर महानगरपालिकेला पण उपमहापौर सुद्धा होतात आणि जिल्हाध्यक्ष म्हणून पण आपण काम इथं बघितलेलं आहे. म्हणजे संघटनात्मक काम आणि इलेक्ट्रो जे आपलं पॉलिटिक्स आहे ह्या दोन्ही मध्ये पण तुम्ही सक्रिय होता. कुठली पार्टी जेव्हा इलेक्शन मध्ये उतरते तेव्हा 5 वर्षाचं काम करण्यासाठी 25 वर्षाचं विजन पाहिजे त्या पार्टी. बरोबर. आणि माझं महानगरपालिकेतलं हे पहिलं मतदान आहे यावेळेस. विधानसभा लोकसभेला झालेलं आहे, महानगरपालिकेला पहिलंच आहे. मी भारतीय जनता पार्टीला का मत केलं पाहिजे, म्हणजे पार्टीचं विजन काय पुढच्या 25 वर्षासाठी? ओव्हरऑल तुम्ही देश पातळीवरचं पार्टीचं विजन म्हणताय की लातूर लोकलचं पार्टीचं विजन म्हणताय? जेव्हा आपण महानगरपालिकेच्या इलेक्शन्स वर येतो तेव्हा ह्या शहराबद्दलच बोललं पाहिजे. ह्या शहराच्या विजन बद्दल काय, म्हणजे इन शॉर्ट भाजपची सत्ता महानगरपालिकेवर येणं का गरजेचं? त्याचं कारण असं आहे, पहिलं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा विचार करणारी पार्टी आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीचं सरकार लातूरमध्येच नाही तर महाराष्ट्रात आणि देशात कायम असलं पाहिजे असं माझं मत आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीनं देशाचा विकास होतोय अल्प काळामध्ये, ते केवळ भारतीय जनता पार्टीचं काम करण्याची पद्धत, भारतीय जनता पार्टीचा विचार असल्यामुळेच या देशाचा विकास होतोय. आणि मोदीजींचा आदर्श घेऊनच आम्ही लातूर शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी चालवत असतो. या लातूर शहराच्या चारी बाजूनी विकास व्हावा याच उद्देशासाठी भारतीय जनता पार्टीची सत्ता या लातूर शहरामध्ये येणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतंय. नाही, पण बेसिकली अशी एक गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टीचा जर आता आपण असं पाहत गेलो तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पण निवडणुकीमध्ये मोदींचंच नाव त्यांना घ्यावं लागतं. तर असं नाही, ते आमचे आदर्श आहे म्हणून आम्हाला त्यांचं नाव घेतल्याशिवाय पर्याय नसतो, हे सत्य आहे. पण त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचं काम करत असतो. त्यामुळं मोदीजींचं नाव आम्ही एक आदर्श म्हणून घेतो, पण त्यांनी सांगितलेल्याच मार्गावर आमचं चालण्याचं प्रत्येक कार्यकर्त्याचा मानस असतो. त्यामुळं असा काही विषय पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्यांचं नाव घ्यावं लागतंय असा काही विषय नाही, ते घेतलंच पाहिजे असं आमचं मत. आपण जेव्हा उपमहापौर म्हणून होतात तो काळ लातूरचा तो काळ होता जेव्हा आपण एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या गोष्टी लेवलवर जात होतो शहर म्हणून. आज कुठे ना कुठे त्याला थोडासा वापस एक स्टॉप लागलेला आहे, कारण ते फक्त एक एरिया पुरतं किंवा त्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन बद्दलच लातूर मर्यादित राहिलेलं आहे. तर एक ह्या गोष्टींना आज तुमचं सरकार आहे, तर ह्या गोष्टींना पार्टी विचार करते का की बाबा लातूरात सुद्धा शिक्षण संस्था, IITs असतील, IIMs असतील, या गोष्टी आल्या पाहिजे? आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात मेडिकल्सला मुलं देतो दरवर्षी. ऍक्च्युली तो आमचा अजेंडाच आहे. आम्ही विधानसभेतही सांगितलं होतं की हे जर झालं तर आमचे एम्स वगैरे लातूरमध्ये आले पाहिजे. हे लातूर हे शिक्षणाची पंढरी आहे, त्यामुळं त्या गोष्टीकडे तर आमचा प्रमुख म्हणजे उद्देश आहे, ते लातूरमध्ये आलं पाहिजे. त्या माध्यमातून लातूरचाही विकास होईल, इथल्या लोकांची मदत होईल, ही आमची भावना आहे. त्याच्यामुळे ते येणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी आमचे नेते प्रयत्न पण करत आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्या शहरात ड्रेनेज लाईन्सचं काम सुरू आहे आणि रस्त्याचा पूर्ण बेहाल आहे. म्हणजे आता तुम्ही स्वतः पण तिथे होतात महानगरपालिकेत, नेमका हा प्रकल्प काय आहे हा ड्रेनेज लाईन्सचा, आणि ह्याचं काम होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे माझ्या स्वतः पर्सनल घरासमोरचा रस्ता 7 महिने झाला रस्ता नाही तिथे. ऍक्च्युली खरं सांगू का, आपण जो पहिला प्रश्न विचारलात की लातूरमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येणं का आवश्यक आहे, तर केवळ याच गोष्टीसाठी भारतीय जनता पार्टीची सत्ता आली पाहिजे असं आम्हाला वाटतंय की या लातूर शहरामध्ये आजपर्यंत आम्ही फक्त 2.5 वर्ष सत्तेमध्ये होतो, पण 2.5 वर्षामध्ये जे काँग्रेसच्या काळामध्ये 40 वर्षात कामं झाली नाहीत ते आम्ही 2.5 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला. ते कामं, अनेक कामं सुरुवात केली आणि अनेक कामं संपण्याच्या मार्गावर पण आहेत.
जी कामं अत्यावश्यक होते लातूर शहरासाठी. एवढं सुंदर शहर असताना या लातूरमध्ये सगळ्यात मोठा अडचणीचा प्रश्न लोकांना जर काय असेल तर ट्रॅफिकचा आहे. बरोबर. रोड छोटे, म्हणजे इथल्या कर्त्या धर्त्या लोकांनी लातूर शहराच्या प्लॅनिंगच्या बाबतीत कधी विचारच केला नाही. एकदा निवडून यायचं आणि पुन्हा 5 वर्ष लातूरकडे बघायचंच नाही, ही भावना इथल्या लोकांची असल्यामुळं लातूरच्या लोकांची बेहाल होते. प्रत्येक चौकामध्ये प्रत्येकाला अर्धा तास 1 तास तरी किमान ट्रॅफिक मध्ये जाम होत असते. आणि त्यामुळं मला असं वाटतं की लातूरमध्ये ट्रॅफिकचा विषय असेल, एवढं मोठं सुंदर शहर आहे, पण इथं लोकांना मोकळा श्वास घेण्यासाठी क्रीडा संकुल सारखे विषय म्हणजे ओपन गार्डन सुद्धा नाहीत. संपूर्ण शहरासाठी एक ओपन गार्डन आहे. ऍक्च्युली हे लातूरच्या 4 कोपऱ्यामध्ये असली पाहिजे अशी आमची भावना आहे. या लातूर शहरामध्ये रस्त्याचा विषय तसाच आहे, ड्रेनेजचा आपण जो विचार केला अशाच पद्धतीची परिस्थिती आहे. पण देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये अमृत योजनेच्या माध्यमातून लातूरला जवळपास 350 कोटी रुपये मंजूर झाले, म्हणजे पहिला हप्ता. आणि त्याचं हे काम करण्यासाठी म्हणजे कुठली आमच्या बाजूचं तुळजापूर शहर आहे तशा ठिकाणी सुद्धा ड्रेनेज लाईन आहे, पण लातूर शहरामध्ये ड्रेनेज लाईन नाही, हे दुर्दैव आहे. पण आमच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये हे देवेंद्रजींच्या माध्यमातून लातूरसाठी ते आणण्याचाही आम्ही प्रयत्न केला. लातूर शहरामध्ये जो पाण्याचा प्रश्न होता, एकदा तरी आम्हाला दुर्दैवाने ट्रेननी पाणी आणावं लागलं होतं. ते पण त्या काळामध्ये देवेंद्रजीच्या माध्यमातूनच हे लातूरकरांची तहान भागवता आली. भारतीय जनता पार्टीचं सरकार जर नसतं तर ते सुद्धा अशक्य झालं असतं असं मला वाटतंय. आम्हाला असं अनेक लातूरच्या अनेक डेव्हलपमेंटचे विषय त्या सगळ्या गोष्टीसाठी आणि लातूरच्या जनतेसाठी, लातूर महापालिकेतले प्रशासनाचा बाब जर बघितलं, स्वतःचं घर बांधायचं असेल तर अनेक चक्रा लोकांना मारावं लागत असतं. हे केवळ काँग्रेसच्या कर्तृत्वामुळं. आम्ही ज्या वेळेला 2.5 वर्षामध्ये होतो, आम्ही कचऱ्याचा विषय मार्गी लावला होता. महानगरपालिकेच्या ज्या काही शाळा आहेत त्या डेव्हलप करण्याचा आम्ही प्रयत्न केला. हे या सगळ्या सर्वसामान्य लोकांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यांचं जगणं सुकर होईल यासाठी भारतीय जनता पार्टी कायम प्रयत्नशील असते. म्हणून भारतीय जनता पार्टी आपल्याला शहरामध्ये सत्तेत आली पाहिजे असं वाटतंय. हा, नाही, प्रश्न हा पण होता ह्याच्यात माझा की तो जो ड्रेनेजचा प्रकल्प आहे तो किती दिवसात कम्प्लीट होतो, म्हणजे त्याचे काय लिमिट्स आहेत? ऍक्च्युली त्रास होतोय खूप लोकांना. हो, नाही, आता ते काम आता म्हणजे प्रोसेस मध्ये आहे. अनेक ठिकाणी लाईन टाकलेले आहेत. आता ज्या लाईन टाकत असताना रोड फुटले, ते रोड आता ते लाईन झाल्यानंतर ते रोडची कामं होणार आहेत. पण इथलं प्रशासन लोकांना कल्पना न देता काही गोष्टी करतं. आम्ही त्याच्यात कायम लातूरच्या लोकांच्या प्रत्येक अडचणीसाठी भारतीय जनता पार्टी आंदोलनाच्या माध्यमातून असेल, निवेदनाच्या माध्यमातून असेल, प्रशासनाला कायम प्रश्न विचारत असते आणि लोकांचं जगणं सुकर होईल याच्यासाठी प्रयत्न करत असते. म्हणजे आपण स्वतः आता जिथे उमेदवार आहात, प्रभाग क्रमांक 1, वॉर्ड क्रमांक 1, काल त्याचीच एक न्यूज होती की इथल्या लोकांच्या की ह्या वॉर्डनी खूप मोठे मोठे नेते महानगरपालिकेला दिले जी, मग ते महापौर असतील, उपमहापौर आता आपण स्वतः, पण त्यांच्या काही अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीयेत. आता ते तुमचं 5 वर्षाचं विजन ह्या स्पेशल ह्यांच्या वॉर्ड साठी काय आपल्या क्रमांक 1 साठी? नाही, ऍक्च्युली तुम्ही म्हणलात की वॉर्ड क्रमांक 1 हा लातूर शहरातल्या गाव भागातला प्रमुख वॉर्ड आहे आणि या ठिकाणी सर्व धर्माचे लोक अतिशय सुखासमाधानानं नांदत असतात. आणि राजकारण करत असताना भारतीय जनता पार्टीच नाही तर काँग्रेसच्या काळात सुद्धा इथून नगराध्यक्ष वगैरे आपले लोक या ठिकाणी होऊन गेले, याच वॉर्डातून होऊन गेले. पण मी तुम्हाला अगदी ठाम विश्वासाने सांगतो की काँग्रेसच्या काळामध्ये या वॉर्डामध्ये व्यंकटेश नगर असेल, काही भाग आउटस्कट एरिया असेल, इथं रस्ते सुद्धा चांगले नव्हते. आज मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की या लातूर प्रभाग क्रमांक 1 मधला कुठला सिंगल छोटं बोळ सुद्धा आम्ही रोड करण्याशिवाय ठेवलेलं नाही. आमच्या प्रभाग क्रमांक 1 ला जोडणारे 2 मोठे रस्ते, एक खडक हनुमान ते बालाजी मंदिर आंबेजोगाई रोड आणि खडक हनुमान ते सिद्धेश्वर चौक.
खडक हनुमान ते बालाजी मंदिरचा रोड आता झालेला आहे आणि तेली गलीचा जो रोड आहे मोठा खडक हनुमान ते सिद्धेश्वर चौक, तो काम पण मंजूर आहे. ते करण्याचं काम आम्ही ते 2-3 वेळेस ते रोड केले, ते आता ते पण काम मंजूर आहे. आचारसंहितेमुळे ते काम थांबलेलं आहे. आणि तुम्ही आता जे न्यूजच्या बाबतीत बोललात, तर हे सगळा पेड कार्यक्रम आहे. म्हणजे हे ठरवून केलेला बाईट देणं काँग्रेसच्या माध्यमातून हे षडयंत्र. म्हणजे आम्ही कसं, मी तुम्हाला सांगतो की प्रभाग क्रमांक 1 सारखा निधी कुठल्या लातूर शहरामध्ये कुठल्याच वॉर्डला आला नाही. या ठिकाणी मी आणि माझे सहकारी शैलेश गोजमुंडे होते, ते स्टँडिंगवर होते, मी उपमहापौर होतो, हे सत्य आहे. म्हणजे त्याच काळामध्ये या वॉर्डामध्ये आम्ही किती फंड आणला तर लोकांना हे कळल्यानंतर आश्चर्य होईल. या प्रभागामध्ये रस्ते, रोड, नाल्या तर कायम काम चालूच आहे. पण सगळ्यात मोठा विषय जो होता इथलं ग्रामदैवत श्रीरामलिंगेश्वर मंदिर, याच्यासाठी देवेंद्रजींच्या मदतीनं या ठिकाणी 2 कोटी रुपये आणले. गाव भागातलं दुसरं ग्रामदैवत केशवराज मंदिर, तिथं 2.5 कोटी रुपये आम्ही मंजूर करून आणले. गाव भागामध्ये मी बघत होतो, 50 वर्षापासून पाहत होतो, एक स्मशानभूमी होती गाव भागासाठी, तिथं पत्रे सुद्धा धड तिथं ठीक नव्हते. तर तिथं 50 लाखाचं काम आपण आणून अद्यावत स्मशानभूमी करण्याचा प्रयत्न केला. गाव भागामध्ये जुन्या काळामध्ये एक सरकारी हॉस्पिटल होतं, ते हॉस्पिटल मोडकळीस आलेलं कम्प्लीट काँग्रेसच्या काळामध्ये. तिथं आम्ही जवळपास आता त्याचं करंट अमाऊंट 62 कोटी रुपयाचं हॉस्पिटल मंजूर भाजपच्याच सरकारने केलंय. म्हणजे असे अनेक लोकांना आवश्यक असणारे मोठे मोठे फंड लागणारा काम आम्ही या प्रभागामध्ये केलंय. त्याच्यामुळं हे विरोधक आहेत ते बोलणारच. मला आता ते काल कळलं की काही टिपिकल लोकांना बाईट द्यायला लावायचं आणि अशा पद्धतीनं हे करायचं. हा, मी सर्व लोकांना ही मान्य करतो की मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये आमचे संघटनात्मक म्हणजे लोकसभा आल्या, इलेक्शन आले, विधानसभा आल्या, त्यामुळे थोडा संपर्क कमी झाला. पण आमची काम करण्याची पद्धत आणि त्याची जी काही स्पीड आहे ते कधीच कमी झाली नाही. आम्ही लोकांचा वेगवेगळ्या फोनच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रत्येक नागरिक इथला माझ्या संपर्कात मध्ये असतो. त्याच्यामुळे हे काँग्रेस बोलतं ह्याला काही आम्ही खूप त्याला महत्व देण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट, आता देवेंद्रजींनी एक आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली, लातूर मुंबई रस्ता जो 4 घंट्यात लातूर मुंबईला कनेक्ट करेल अशी. ह्याचा मेन फायदा असा होईल की मुंबई जर लातूरला कनेक्ट झाली तर थोडा इंडस्ट्रीज एरिया वाढण्यासाठी इकडे होईल. म्हणजे माझा स्वतःचाही बिझनेस आहे, पण आज मी पुण्यात शिफ्ट आहे, माझं पुण्यात ऑफिस आहे त्या सगळ्या गोष्टीचे. ती गोष्ट जर लातूरात मला सोयीस्कर भेटत असेल तर मी लातूरात राहायला तयार आहे. जी, तुमच्या पार्टी म्हणून माझ्यासारख्या उद्योजकांना काय म्हणणं आहे, इथून पुढच्या 5 वर्षा काळात MIDC सुधारणा असेल किंवा ह्या काही गोष्टी इकडे अजून बघायला भेटतील का चांगल्या? बिलकुल 100%. बघा, कनेक्टिव्हिटी जर चांगली झाली तर साहजिकच ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा आपल्याला होणार आहे. आणि लातूर मुंबई आणि हे असे प्रोजेक्ट केवळ भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजीच करू शकतात. हे अतिशय महत्वाचा विषय आहे आपलं लातूर शहराच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत. मला तर खरंच कौतुक वाटतं गडकरी साहेबांचं की 70 वर्षाच्या काळात कधी काँग्रेसला झालं नाही. त्यांनी 10 वर्षाच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये रोडचं जाळं उभं केलं. लोकांना पूर्वी प्रवासाला जावं वाटत नव्हतं, पण आता लोकांना प्रवासाला गेलं तर कुठं तर टूरला आनंद एन्जॉय करण्यासाठी गेलं असं वाटतंय, जावंसं वाटतंय. ही परिस्थिती संपूर्ण देशामध्ये आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीला मतदान केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे नेते हे कार्यकर्त्याप्रमाणे वागतात, कायम सतत ग्राउंडवर असतात. काँग्रेस सारखी आमचं कल्चर नाही VIP जगणं हे. म्हणून सर्वसामान्याची पार्टी, कार्यकर्त्याची पार्टी हे भारतीय जनता पार्टी. तुम्ही जे आता तुमच्या पार्टीच्या कल्चर बद्दल बोलताय, तर तुम्ही स्वतः जिल्हाध्यक्ष होतात. होय. आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षाचा कार्यकाळ मला जेवढं माहिती 3 वर्षाचा असतो, बरोबर आहे? आता अजित पाटील कवेकर जिल्हाध्यक्ष, वयाने लहान, एक्सपिरियन्स कमी, त्याच कल्चर मध्ये जर अजित पाटील कवेकर तुम्हाला काही सांगत असतील, ओके, तर तिथं इगो मध्ये येतो का तुमचा की म्हणजे माझा एक्सपिरियन्स आहे? नाही,
अतिशय महत्वाचा विषय आहे तुमचा, म्हणजे प्रश्न. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पार्टीसाठी काम करतो. इथं कार्यकर्ता म्हणून काम करत असताना सर्वसामान्य कार्यकर्ता असो, नेता असो, मुख्यमंत्री असो, हे लोक सुद्धा एका हॉलमध्ये स्वतःचा प्लेट घेऊन जेवण करतात बफे स्टाईल मध्ये. काँग्रेसचं कल्चर आमच्याकडे नाही. अजित पाटील जरी वयाने लहान असले तरी एक जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचा एक सन्मान असतो. तो सन्मान पाळतो. आम्ही सगळे डिसिजन काही असतात ते एकमेकाला चर्चा करून आम्ही ते करत असतो. हे पार्टीचं आमच्या कल्चर आहे. त्याच्यामुळे इगो वगैरे असा आम्ही कधीच त्याचा विचार सुद्धा आमच्या डोक्यात येत नाही. दुसरं म्हणजे आपण जिल्हाध्यक्षच होतात जे म्हणलं, आणि एक जिल्हाध्यक्ष पदावर राहिलेला माणूस आज परत महानगरपालिकेत एक नगरसेवकासाठी निवडणूक लढवतो. जी, म्हणजे हा थोडासा असं बघायला गेलं तर म्हणजे जे आपण बाकी गोष्टीकडे बघितलं गेलो की जिल्हाध्यक्ष मग विधानसभा आहे, लोकसभा आहे, हो, वापस रिव्हर्स का बरं? हा डिसिजन कसं काय आला परत? नाही, पार्टीचा आदेश आम्हाला जो काही असेल तसं खरं म्हणजे पार्टीचा आदेश मानून काम करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही आहोत. मग आमचे नेते शहरातील, जिल्ह्यातील संभाजी भैया असतील, माजी पालकमंत्री अभिमन्यूजी पवार असतील, पवार साहेब असतील, रमेशजी कराड असतील, आमच्या आत्ताच ज्या आमच्या पक्षामध्ये अर्चनाताई आमच्या नेत्या ते पण असतील, बसवराज पाटील असतील, हे सर्व नेते पार्टीच्या हितासाठी जे काही सांगण्याचा प्रयत्न करतात ते आम्ही इम्प्लिमेंट करतो. म्हणजे आता हा तुमच्या पार्टीचाच आदेश आहे की ही निवडणूक आपल्याला लढवायची? काय म्हणता? या पार्टीचाच आदेश आहे की ही निवडणूक? हा पार्टीचाच आदेश आहे, पार्टीचा आदेश आहे. आणि शेवटी मला आमच्या गावभागाचं काम करण्याची, सेवा करण्याची संधी तिथं महापालिकेमध्ये गेल्यानंतर चांगल्या पद्धतीने लोकांना न्याय देऊ शकतो ही भावना आहे आमची. त्याच्यामुळे आम्ही करतो. लातूरचाही आपण इतिहास जर पाहिला तर स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचा गड, चाकूरकर साहेबांचा गड, म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला काँग्रेस आणि लातूर यांचं समीकरण खूप चांगलं माहिती आहे. जी, तर हे समीकरण मागच्या वेळेस तुम्ही चांगली लढत दिली, सत्ता आली, परत ती 2 वर्षानंतर तिकडे गेली. आज किती कॉन्फिडन्स आहे ह्याला की म्हणजे एक पक्ष म्हणून की महानगरपालिका आपल्याकडे येऊ शकते? आता किती मोठं आव्हान आहे? देशमुखांचं सुद्धा एक मोठं आव्हानच आहे लातूरात. नाही, आम्हाला असं कधीच वाटलं नाही. म्हणजे एवढं तुम्ही काँग्रेस आणि लातूर असं सगळं हे चित्र असताना सुद्धा आम्ही मागच्या टर्म मध्ये 36 नगरसेवक निवडून आलो होतो. आम्हाला कधीच आव्हान वाटलं नाही. लोक आमच्या सोबत आहेत, लातूरकर लोक सोबत आहेत. या लोकांनी केलेली कार्यपद्धती लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे लोक काँग्रेसला ऍक्च्युली तिष्ठलेली. आता विधानसभेत आपण त्याचा परिणाम बघितला, लोकसभेत बघितला. त्याच्यामुळं या वेळेला मला असं 100% विश्वास आहे की किमान 50 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील. 50 पूर्ण बहुमत. येस. आणि 3 मुद्दे ज्याच्यावर तुम्ही सांगू शकतात की ह्या 3 मुद्द्यावर आम्ही पार्टी म्हणून काम करणार आहोत, म्हणून आम्हाला लोकांनी मतं द्यावी. हो, तेच मी तुम्हाला सांगितलं की लातूरमध्ये खऱ्या अर्थानं सुरक्षा, त्यानंतर इथलं डेव्हलपमेंटचा जो विषय आहे, आम्हाला लातूरच्या लोकांचं ट्रॅफिकचा सगळ्यात मोठं हॅडेक आहे डोक्याला. बाहेर प्रवासाला बाहेर पडलं टू व्हीलर घेऊन की लोकांना एक चौक क्रॉस करायचं म्हणलं तर अर्धा तास लागतो. तर या सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवस्थित पाण्याचा एक सगळ्यात महत्वाचा विषय, तो एक नियोजन करायचं. ट्रॅफिकचा विषय नियोजनाचा विषय आहे, तो विषय. आणि सुरक्षा, सगळ्यांची सुरक्षा. या लातूर शहरामध्ये आमची सत्ता आल्यानंतर प्रत्येक चौकच नाही तर प्रत्येक गल्ली बोळामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं आमच्या महिला भगिनीची सुरक्षा असेल, सर्वसामान्य गोरगरीब